नमस्कार मित्रांनो. पगार मिळाल्याच्या दिवशी तुम्हाला पण असं वाटतं का, की या महिन्यात मी नक्की सेव्हिंग करणार. पण मंथ एंडला दुसऱ्याकडेच पैसे मागायची गरज येते आणि आपलं अकाउंट पूर्णपणे झिरो झालेलं असतं. जर तुमच्यासोबत पण असं होत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे, की पगार मिळाल्यानंतर नक्की काय करायचं? आणि असा एक रूल, ज्यामुळे तुमचे पगार कितीही असो, पण तुमचे पैसे नक्की वाचायला लागतील. आता साधारणतः होतं काय माहिती आहे का, आपण आपल्यापैकी 90% लोकं काय चूक करतात? तर पहिल्यांदा पगार आला, की आपण आपला सगळा खर्च आणि त्याचं नियोजन बघतो आणि मग उरलं तरच सेव्हिंग. पण आपल्याला आता नेमकं याच्या उलटं करायचं आहे. पहिलं आधी सेव्हिंगचा जो पार्ट आहे, तो बाजूला काढून ठेवायचा आहे आणि नंतर मग आपल्याला उरलेल्या खर्चाचं आणि त्याचं नियोजन करायचं आहे. तर याच्यासाठीच आपला हा 50, 30 आणि 20 रूल आहे. तर जाणून घेऊयात नेमकं हा रूल काय आहे आणि याचा वापर आपण कसा केला पाहिजे. 50-30-20 रूल म्हणजेच आपल्याला आपल्या पगाराचे 3 भाग करायचे आहेत. 50% हा तुमच्या गरजेसाठी आणि जे तुमच्या सामान्य गरजा आहेत, ज्या आपण टाळू शकत नाही, त्यामध्ये गेला पाहिजे. 30% हा तुमच्या इच्छा आणि जी आपली लाईफस्टाईल आहे, त्याच्यामध्ये गेला पाहिजे. आणि तिसरा हा भाग जो आहे, तो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सेव्हिंग्ज. 20% हे तुमचं निश्चितच सेव्हिंगमध्ये गेलं पाहिजे. अ, आता आपल्याला ऐकायला हे खूप सोपं वाटतंय, पण जर प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करायचं म्हणलं, तर मला माहिती आहे किती अडचणी येतात. आता उदाहरणासहित आपण जाणून घेऊया, की हा रूल इम्प्लिमेंट कसा करायचा. समजा तुमचा पगार 30,000 आहे, तर पहिले 50% म्हणजेच तुमचे 15,000 हे तुमचे घरभाडं, एखादा हप्ता, ई-एम-आय वगैरे असेल त्यात, किंवा समजा तुमचं लाईट बिल आहे, पेट्रोल आहे, ह्या गोष्टी आपण टाळू शकत नाही. यामध्ये गेला पाहिजे. सेकंड पार्ट जो आपण भाग करणार आहोत तो आहे 30%. आता 30,000चं जर बघायचं झालं तर 30% म्हणजे 9,000 होतात. ठीक आहे. तर हे 9,000 तुम्हाला अशा ठिकाणी खर्च करायचे, समजा तुमचं बाहेर फिरायला जाणं आहे, बाहेर खायला जाणं आहे, ठीक आहे, किंवा कुठले सबस्क्रिप्शन्स आहेत, जसे जिओ हॉटस्टार वगैरे असे तुमच्याकडे काही सबस्क्रिप्शन असतील, या गोष्टीवरती तुम्हाला हे 9,000 खर्च करायचे आहेत. आणि तिसरा हा भाग सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. तिसरा भाग म्हणजे 20%. आता 30,000च्या हिशोबाने जर 20% बघायला गेलं, तर बनतात ₹6,000 बनतात. ठीक आहे. हे 6,000 तुम्हाला महिन्याला सेव्ह करायचे आहेत, म्हणजे करायचेच आहेत. ठीक आहे. आता साधारण लोकं इथं चुका काय करतात, किंवा उरल्यानंतर सेव्हिंग करू, किंवा बघू काय होतंय. ठीक आहे. आणि जे लोकं सेव्ह करतायत ते पण काय करतात, की सेमच अकाउंट यूज करतायत सेव्हिंगसाठी पण. त्यामुळे होतं काय, की महिन्याच्या शेवटी जर तुमच्याकडे पैसे वाचत नसतील, तर हे पैसे पण खर्चून जातात. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे, की सेव्हिंग ही ऑटोमेट करायची आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी सेम अकाउंट वापरायचं नाहीये. ठीक आहे. आणि याचा उपयोग मग तुम्ही कुठे करू शकता, सेव्हिंग कुठे-कुठे करू शकता. असं समजा तुमच्याकडे आर-डी आहे, ठीक आहे. तुम्ही एस-आय-पी करू शकता किंवा एफ-डी करू शकता तुम्हाला हवं तर, ठीक आहे. पण एफ-डीचा ऑप्शन सहसा मी कोणाला रिकमेंड करत नाही, ठीक आहे. आणि जर एमर्जन्सी फंड क्रिएट करायचा असेल, तर त्यामध्ये पण करू शकता, ठीक आहे. आणि म्युच्युअल फंड वगैरे अशा गोष्टीमध्ये पण तुम्ही हे 6,000 सेव्ह करू शकता. आपल्यापैकी काही जण असं म्हणू शकतात, की आमचा पगारच एवढा नाही आहे. ठीक आहे. तर मग आम्ही हा रूल कसा अप्लाय करणार? 50, 30 आणि 20 मध्ये आमचं होतच नाही आहे. तर मित्रांनो, तुमचा पगार जर खूपच कमी असेल आणि 50% मध्ये तुमच्या गरजा भागत नसतील, तर हाच रूल थोडासा चेंज करून तुम्ही वापरू शकता. 60-30-10 किंवा 70-20-10 असं पण करू शकता. थोडक्यात सांगायचं झालं, तर सेव्हिंग ही तुमची झिरो नसायला पाहिजे. ठीक आहे. आणि तुमचा पगार किती आहे यावर नाही, तर तो तुम्ही पगार वापरता कसा यावरच तुमचं भविष्य ठरतं. तर मित्रांनो, आजच आपल्या पगाराचे 3 भाग करा, सेव्हिंग्ज ऑटोमेट करा आणि तुमची जी लाईफस्टाईल आहे ती हळू वाढवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा पगार किती आहे आणि तुम्ही सेव्हिंग किती करता, हे पण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.